नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोलापूरच्या दुहेरी हत्याकांडाचं पोलिसांनी सत्य समोर आणलंय. रक्ताच्या नात्यानंच काका काकूचा अंत केलाय. नाका तोंडावर उशी ठेवून काका काकूची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. केवळ राहत्या घराच्या जागेसाठी ही हत्या झाल्याचं कारण आता समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास करत दोन्हीही पुतण्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोलापूरच्या स्वागतनगरमध्ये राहणाऱ्या महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ या दाम्पत्याची हत्या झाल्याचे रविवारी दुपारी उघड झाले होते. रविवारी दुपारच्या 12 वाजल्या तरी रंगम्मा अजून बाहेर कशा आल्या नाहीत हे पाहण्यासाठी शेजारील काही लोक गेले असता दोघेही मृतावस्थेत आढळले होते. या दुहेरी हत्याकांडाची खबर पोलिसांना देण्यात आली असता MIDC पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर पोलिसांनी लगेच आपल्या तपासाला सुरुवात केली. त्यावेळी महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ या दाम्पत्याला मुलबाळ नसल्याने घरात दोघेच राहतात, तर त्या दोघांचा स्वभाव देखील मिळून मिसळून राहण्याचा असल्याने त्यांच्यासोबत कुणाशीच वैर नव्हते. ही माहिती शेजारील लोकांनी दिली. मात्र नातेवाईकांनी सांगितलं की मागील काही दिवसांमध्ये त्यांचे सख्खे पुतणे हे जागेसाठी त्रास देत होते आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होत्या. ही माहिती रंगम्माने नातेवाईकाला सांगितल्याची माहिती पोलिसांना सांगण्यात आली. हाच धागा धरून MIDC पोलिसांनी सुरुवातीला राहुल मंचाळ या पुतण्यावर फोकस केले. शनिवारी रात्रीपासून हा कुठे होता, याचं मोबाईल लोकेशन कुठे होतं याचा शोध घेण्यात आला असता राहुल हा महादेव मंचाळ यांच्या घरातीलच लोकेशनवर असल्याचं दिसून येत होतं. यासाठी MIDC पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने काका काकूची हत्या मी आणि भाऊ विकास मंचाळ याने मिळून केल्याचं कबूल केलं. लगेच त्याचा सक्का भाऊ विकास मंचाळ याला अटक करण्यात आली. वास्तविक विकास हा BBAचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. मात्र ईदभर जागेसाठी संपूर्ण आयुष्याच्या करिअरची राख रांगोळी केली आणि आता जेलची हवा खाऊ लागला आहे. खरं तर मृत महादेव मंचाळ यांना मुलबाळ नव्हते, मात्र या जागेची दोघेही विल्हेवाट लावून पैसे कुणाला तरी देतील या स्वार्थापोटी ही जागा आपल्यालाच मिळावी या उद्देशाने त्यांनी हे हत्याकांड घडवून रक्ताच्या नात्याला काळेमा फासला आहे.